विद्यार्थी मित्रो नमस्ते. मी प्राध्यापक राऊत NB. आज आपण या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेली जी इयत्ता 12वी सायकोलॉजी विषयाची जी क्वेश्चन बँक आहे, प्रश्नपेढी आहे, ती प्रश्नपेढी, त्या प्रश्नपेढीतील जे ऑब्जेक्टिव्हचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते क्वेश्चन्स आपण सोडवून देतो आहे. त्याचबरोबर इतर जे प्रश्न आपल्याला या क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत त्यातील कोणते क्वेश्चन आपल्या परीक्षेसाठी थोडेफार महत्त्वाचे आहेत याविषयी आपण या यूट्यूब लेक्चरच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला इथं दिसत असेल हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा लोगो दिलेला आहे आणि इथं बाकीचं सर्व लिहिलेलं आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र. त्याच्यानंतर क्वेश्चन बँक असं लिहिलेलं आहे. इकडे स्टँडर्ड 12 सब्जेक्ट सायकोलॉजी असं लिहिलेलं आहे आणि खाली काही सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये पहिली सूचना आहे फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच ही क्वेश्चन बँक दिलेली आहे. दुसरी सूचना आहे सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत येतीलच असे नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. याच्यानंतर याच्या पुढचं जे पेज आहे तर ते पेज आपण ओपन करतो आहे. याच्यामध्ये दुसरं जे पेज आहे ते आहे प्रश्नपेढी मानसशास्त्र इयत्ता 12वी प्रकरण पहिले मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. या पहिल्या प्रकरणावरील जो स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे तो आपण या ठिकाणी सोडवून घेतो आहे. प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा, प्रत्येकी 1 गुण. यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे 1879 पर्यंत मानसशास्त्र हे टिंबटिंब शाखा म्हणून अस्तित्वात होते. आपल्याला पर्याय दिलेले आहेत भौतिकशास्त्राची, तत्त्वज्ञानाची, शरीरशास्त्राची, हे 3 पर्याय दिलेले आहेत. यापैकी बरोबर जो पर्याय आहे उत्तराचा तो आहे तत्त्वज्ञानाची. म्हणून आपण पहिलं जे विधान आहे 1879 पर्यंत मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा म्हणून अस्तित्वात होते असं पुन्हा विधान लिहून त्याला आपल्याला उत्तराला तत्त्वज्ञानाची या शब्दाला अंडरलाईन करायचे आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे मानसशास्त्र हे टिंबटिंब शास्त्र आहे. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत नैसर्गिक, सामाजिक आणि जैविक. तर यातील योग्य बरोबर पर्याय जो आहे तो आहे सामाजिक. त्यामुळे आपल्याला हे विधान पुन्हा लिहून उत्तराच्या खाली आपल्याला अंडरलाईन करावे लागेल. मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आणि सामाजिक याला अंडरलाईन करावी लागेल. त्यानंतर तिसरं जे विधान दिलेलं आहे ते आहे टिंबटिंब यांनी मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. त्याच्यासाठी पर्याय दिलेले आहेत विल्हेमोंट, कार्ल रॉजर्स, सिग्मंड फ्रॉइड आणि त्याच्यासाठीचं बरोबर जे उत्तर आहे या रिकाम्या जागी ते आहे सिग्मंड फ्रॉइड. इथं स्क्रीनवरती फक्त मी फ्रॉइड असं लिहिलेलं आहे कारण का मला तिथे शब्द इकडे पूर्ण मेन्शन करता येत नव्हता, त्यामुळे फक्त फ्रॉइड असं लिहिलेलं आहे. फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाचा, सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यानंतर चौथं जे विधान दिलेलं आहे ते आहे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा टिंबटिंब सुरू झाली. त्याचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला अमेरिकेत, भारतात, जर्मनीत आणि त्याचं बरोबर उत्तर आहे जर्मनीत. त्यामुळे हे विधान पुन्हा असं लिहावं लागेल आपल्याला. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीत सुरू झाली. जर्मनीत या शब्दाला आपल्याला अंडरलाईन करावी लागेल. त्यानंतर पुढचं जे 5वं विधान आपल्याला दिलेलं आहे टिंबटिंब पद्धतीमुळे मानसशास्त्रात शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे. त्यासाठी पर्याय दिलेले आहेत आपल्याला सर्वेक्षण आहे, प्रायोगिक आहे, सहसंबंध आहे. यातील बरोबर उत्तराचा पर्याय आहे प्रायोगिक. त्यामुळे आपण पुन्हा प्रायोगिक शब्द टाकून लिहून आपण पुन्हा विधान घेतोय. प्रायोगिक पद्धतीमुळे मानसशास्त्रात शास्त्र म्हणून दर्जा मिळाला आहे. प्रायोगिक या शब्दाला आपल्याला अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न दिलेला आहे जोड्या लावा. जोड्या लावा प्रत्येकी 1 गुणासाठी आहे. अ गट मी पूर्ण वाचतोय. अ गटामध्ये नंबर 1 आहे रचनावाद, दुसरा आहे कार्यवाद, तिसरा आहे वर्तनवाद, चौथा आहे बोधनिकवाद आणि 5वा आहे मानवतावाद. तर ब गटामध्ये अ दिलेला आहे जॉन वॅटसन, ब कार्ल रॉजर्स, क अल्ड्रिस नेसर असं पाहिजे, अल्ड्रिक नेसर असं झालेलं आहे तिथं. ड आहे विल्यम जेम्स, ई आहे विल्हेमोंट आणि फ आहे जीन पियाजे. तर आता याची जी उत्तरं आहे ती उत्तरं इथं मध्ये लिहिण्यासाठी माझ्याकडे प्रॉपर जागा नसल्यामुळे मी त्याची उत्तरं इथं पुढं लिहिलेली आहेत. ती आपल्याला दिसत असतील या स्क्रीनमध्ये. रचनावाद पहिला घटक, त्याचं उत्तर आहे ई हे उत्तर आहे विल्हेमोंट यांचं. रचनावादाचा जो ब गटातील पर्याय आहे तो आहे विल्हेमोंट. त्यानंतर दुसऱ्याचं उत्तर आहे ड हा जो ब गटातला घटक आहे तो आहे विल्यम जेम्स.
कार्यवाद विल्यम जेम्स यांनी दिलेला आहे. त्यानंतर तिसरा आहे अ गटामध्ये वर्तनवाद. वर्तनवादाचं उत्तर आहे अ जॉन वॅटसन. त्यानंतर अ गटामध्ये चौथा आहे बौद्धिकवाद. त्याचं ब गटातलं जे उत्तर आहे ते आहे क अल्हरिस नेसर. त्यानंतर पाचवा आहे मानवतावाद. अ गटामध्ये दिलेला पाचवा शब्द आहे मानवतावाद आणि ब गटामध्ये त्याची जोडी आहे ब कार्ल रॉजर्स. तर अशा पद्धतीनं आपण जोड्या लावाचा जो प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपण सोडवून घेतलेला आहे. याच्यानंतर तिसरं जे पेज आहे ते आहे प्रश्न तिसरा, खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. प्रत्येकी एक गुणासाठी आपल्याला इथं ही विधानं दिलेली आहेत. यामध्ये पहिलं विधान दिलेलं आहे मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. हे जे विधान दिलेलं आहे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती होय जिच्यावर प्रयोग केला जातो. हे विधान चूक आहे, कारण प्रयोगकर्त्यावरती प्रयोग केला जात नसून तो प्रयुक्तावरती केला जातो. त्यानंतर तिसरं विधान दिलेलं आहे धन सहसंबंधात दोन चलातील बदल एकाच दिशेने होतात. हे विधान बरोबर आहे, कारण का धनसंबंधात दोन चलामध्ये वाढ अथवा जी घट होत असते ती एकाच दिशेने होते. त्यामुळे इथं जे विधान दिलेलं आहे धन सहसंबंधात दोन चलातील बदल एकाच दिशेने होतात, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर चौथा घटक आहे मानसशास्त्र हे केवळ एक छद्मविज्ञान थोतांड आहे. हे विधान चूक आहे, कारण का मानसशास्त्र हे एक विज्ञान आहे. मानसशास्त्र हे शास्त्र आहे. मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, वर्तनाचं शास्त्र आहे, त्यामुळे ते थोतांड नाही आहे. त्यामुळे हे विधान चूक आहे. त्यानंतर पाचवा घटक आहे मानसशास्त्रातील सर्व सिद्धांत सार्वत्रिक स्वरूपाचे असू शकत नाहीत. तर हे विधान बरोबर आहे, कारण का मानसशास्त्रातील सर्व सिद्धांत हे युनिव्हर्सल नाही आहेत. त्यामुळे हे विधान जे आहे ते विधान बरोबर आहे. मानसशास्त्रातील सर्व सिद्धांत सार्वत्रिक स्वरूपाचे असू शकत नाही असं इथं म्हटलेलं आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर पुढचं सहावं विधान दिलेलं आहे आपल्याला ट्रू ऑर फॉल्ससाठी, मानसशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र आहे. तर हे विधान चूक आहे, कारण का मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे. त्यामुळे इथं जे म्हटलेलं आहे मानसशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र आहे हे विधान चूक आहे, कारण नैसर्गिक शास्त्र आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा इकडे जीवशास्त्र यासारखे जी शास्त्र आहेत ही शास्त्र नैसर्गिक शास्त्र म्हणून आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये गेलेली आहेत. त्यामुळे मानसशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र नसून सामाजिक शास्त्र या गटामध्ये मानसशास्त्राचा समावेश केला जातो. त्यानंतर प्रश्न चौथा दिलेला आहे आपल्याला, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रत्येकी एक गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो. आणि त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली. तर याची उत्तर आपण इथं स्क्रीनमध्ये लिहिलेली आहेत. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879मध्ये सुरू झाली. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अमेरिकन मानसशास्त्राचा जनक कोण. तर त्याचंही उत्तर आपण इथं लिहिलेलं आहे. उत्तरं मी पुढं लिहिलेली आहेत, कारण जागेअभावी मला ते पुढं लिहावे लागलेले आहेत. विल्यम जेम्स हे त्याचं उत्तर आहे, तो अमेरिकन मानसशास्त्राचा जनक आहे. त्यानंतर तिसरा आहे प्रयोगकर्ता कोणास म्हणतात. तर त्याचं उत्तर आहे मानसशास्त्रीय प्रयोग करणाऱ्या व्यक्तीस प्रयोगकर्ता असे म्हणतात. त्यानंतर चौथा प्रश्न आहे प्रयुक्त म्हणजे काय. तर त्याचं उत्तर आहे ज्या व्यक्तीवर मानसशास्त्रीय प्रयोग केला जातो त्यास प्रयुक्त असे म्हटले जाते. त्यानंतर पाचवं विधान दिलेलं आहे तर्कसंगत भावनिक वर्तनोपचार पद्धत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने स्पष्ट केली. त्याचं उत्तर आहे अल्बर्ट एलिस. अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञाने तर्कसंगत भावनिक वर्तन उपचार पद्धती विकसित केलेली आहे. त्यानंतर सहावं विधान आहे सायन्स या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती कोणत्या लॅटिन शब्दापासून झालेली आहे. तर त्याचं उत्तर आहे सायन्स या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील सायन्सिया या शब्दापासून झालेली आहे. त्यानंतर पुढचं विधान आहे सायन्सिया या लॅटिन शब्दाचा अर्थ काय होतो. तर त्याचं उत्तर असं आहे सायन्सिया या लॅटिन शब्दाचा अर्थ ज्ञान किंवा नॉलेज असा होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण जे 4 प्रश्न पाहिलेले आहेत यामध्ये पहिला प्रश्न आपण घेतला तो म्हणजे रिकाम्या जागा, विधानाखालील पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण घेतलेला आहे जोड्या लावा. त्यानंतर तिसरा प्रश्न घेतलेला आहे चूक बरोबर ते सांगा. आणि चौथा प्रश्न घेतलेला आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे द्या. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये
तुम्हाला सर्व सांगितलेली आहेत. त्या पद्धतीने तुम्ही त्याचं वाचन करा. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 2 गुणासाठी एक प्रश्न दिलेला आहे. यामध्ये जे प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न मी इथे टिकमार्क केलेले आहे. तर ते प्रश्न मी फक्त इथं वाचतोय. प्रश्न पहिला आहे मानसशास्त्राची खास वैशिष्ट्ये कोणती, आणि दुसरा प्रश्न आहे प्रायोगिक पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. तर अशा पद्धतीने हे तिसरं जे पेज आहे, हे तिसरं पेज आपण इथं पाहिल्यानंतर याच्या पुढे आपल्याला पुढच्या पेजवरती जो भाग आहे तो भाग आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामध्ये पुढचा प्रश्न दिलेला आहे मानसशास्त्राचे शास्त्र म्हणून उभारणी करताना येणारी कोणतीही 2 आव्हाने तुमच्या शब्दात स्पष्ट करा. हाही प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 6वा दिलेला आहे. खालील बाबीवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात संक्षिप्त टिपा लिहा, आणि त्यासाठी प्रत्येकी 3 गुण दिलेले आहेत. यामध्ये सर्वेक्षण पद्धत हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर सहसंबंधाचे 3 प्रकार हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर शास्त्राची कोणतीही 3 वैशिष्ट्ये हाही प्रश्न महत्त्वाचा आहे, आणि शास्त्राचे प्रकार हाही प्रश्न इथे महत्त्वाचा दिलेला आहे. त्यानंतर पुढे प्रश्न 7वा दिलेला आहे. खालील उदाहरणावर आधारित प्रश्नांची केवळ शब्दात उत्तरे लिहा, आणि याची प्रत्येकाची इथं तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत प्रश्नपेढीमध्ये. ती उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवतो आहे. पहिलं विधान आहे, शैलेशने नमुना गटाकडून माहितीचे संकलन करून कामगारांच्या समस्या अभ्यासल्या, म्हणजेच त्याने मानसशास्त्रातील कोणत्या अभ्यास पद्धतीचा अवलंब केला असावा. तर त्याचं उत्तर आहे सर्वेक्षण. त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे, 2010मध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या एका मानसशास्त्रीय प्रयोगाची सागरणे 2020 साली भारतात प्रचिती घेऊन पाहिली. शास्त्राच्या कोणत्या वैशिष्ट्याचे वर्णन आहे. तर त्याचं उत्तर आहे पडताळा. त्यानंतर तिसरं विधान दिलेलं आहे, मानसशास्त्रीय सिद्धांताच्या आधारे एखादी व्यक्ती केव्हा आक्रमक वर्तन दर्शवू शकते याचा अंदाज बांधता येतो. या विधानातून शास्त्राचे कोणते वैशिष्ट्य स्पष्ट होते. तर त्याचं उत्तर आहे पूर्वकथन. तर अशा पद्धतीनं ही जी 3 विधाने आहेत, ही 3 विधानं आपण या ठिकाणी इथं 4थ्या पेजवरती घेतलेले आहेत. त्यानंतर 5वं जे पेज आहे ते आहे त्याच्यावरती जो दिलेला आहे, 4थं जे उदाहरण दिलेलं आहे ते मी वाचतोय. सरावाचे प्रमाण वाढवल्यास लिखाणातील चुकांचे प्रमाण कमी होते, हे चेतनला प्रयोगाद्वारे दिसून आले. सरावाचे प्रमाण व लिखाणातील चुका यात कोणत्या प्रकारचा सहसंबंध चेतनला आढळून आला असेल. तर त्याचं उत्तर आहे ऋण सहसंबंध. तर अशा पद्धतीनं हे उत्तरासह प्रश्न आपल्याला इथे प्रश्नपेढीमध्ये सोडवून दिलेले आहेत. त्यानंतर पुढे प्रश्न 8वा आहे, खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुणासाठी संकल्पना आहे. इथं ज्या 4 संकल्पना मला महत्त्वाच्या वाटतात त्या आहेत, नंबर 1 पडताळा, नंबर 2 प्रयुक्त, नंबर 6 प्रयोगकर्ता, आणि नंबर 7 शून्य सहसंबंध. तर यातल्या ज्या 4 संकल्पना आहेत, तर त्या 4 संकल्पना ज्या महत्त्वाच्या आहेत त्या संकल्पना मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं हा जो प्रश्नपेढीचा जो भाग आहे ऑब्जेक्टिव्हचा, तो आपण इथं सोडवून घेतलेला आहे. त्याचा तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करा. उत्तरं मी इथं दिलेली आहेत, त्याचाही अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. अभ्यास करत राहा. आणि इकडे आपल्याला जे काही महत्त्वाचे प्रश्न इथं या प्रश्नपेढीमध्ये आलेले आहेत तर तेही मी टिकमार्क करून दिलेले आहेत, त्याचाही अधिक सराव करा. तर या ठिकाणी मी थांबतोय. विद्यार्थी मित्रो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला या प्रश्नपेढीचा तर तो लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि हा आपल्या मित्रांना पुढे फॉरवर्ड करा, शेअर करा. तर या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.